मिशन 144मध्ये आपलं स्वागत। मुंबईतली ही महत्त्वाची जागा आहे घाटकोपर पश्चिम मतदारसंघ। घाटकोपर पश्चिम मतदारसंघात मी आहे। इथे शिवसेनेचे सुधीर मोरे, MLAचे दिलीप लांडे, राम कदम भाजपतर्फे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हरुण खान, राम गोविंद यादव काँग्रेसतर्फे ही लढाई होणार आहे। या निवडणुकांमध्ये कुठल्या प्रकारचे मुद्दे असतील, स्थानिक प्रश्न असतील का, मोदींचा फॅक्टर चालेल का, राज ठाकरेंचा प्रभाव किती चालणार आहे, या सर्व विषयावर मी चर्चा करणार आहे। मतदारांपुढे जाताना तुम्ही कुठले मुद्दे समोर ठेवताय? मतदारांसमोर जात असताना मी काही कामं केलेली आहेत। कामं बघा आणि मतं द्या। या विभागाचा विकास करायचा असेल, अनेक आमदार या ठिकाणी येऊन गेले, काय केलं हे लोकांना माहिती आहे। जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न सुटले नाहीत अजून। पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत, हेच लोकांना मागावं लागतं रोज। आणि म्हणून अशा पद्धतीच्या सुविधा जर पाहिजे असतील तर आपण आदरणीय राजसाहेबांवरती विश्वास ठेवून मागील निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मतदान केलं होतं त्याच्याहीपेक्षा जास्त मतदान करावं ही माझी अपेक्षा आहे। चला ठीक आहे, मी शिवसेनेच्या उमेदवारांकडे जातो। सुधीर मोरे आहेत, नगरसेवकी होते। मला हे सांगा की गेल्या 5 वर्षात या विभागाचा जो विकास आहे तो झालेला आहे? गेल्या 5 वर्षात घाटकोपर पश्चिम विकासाच्या दृष्टीने फार मागे गेलेले आहे। पिछली बार नरेंद्र मोदी का एक प्रभाव था, इस वक्त क्या लगता है नरेंद्र मोदी का प्रभाव रहेगा? जरूर रहेगा। दुनिया ने देखा 150 दिन में कितना काम हुआ है। 150 दिन में पेट्रोल सस्ते हुए, डीजल सस्ता हुआ, गैस सस्ता हुआ। इससे ज़्यादा आदमी को और क्या चाहिए? महंगाई की बात कर रहे थे, महंगाई कम हुई। अब इससे ज़्यादा आदमी को क्या चाहिए? और भी बहुत सारी देश का इकोनॉमिक डेवलप हो रहा है, और क्या चाहिए? चलो, यानी 100-150 दिनों में अच्छा काम किया। मला हे सांगा, तुमचं केंद्रामध्ये तुमची आणि भाजपची युती आहे, आता तुम्ही वेगळे लढताय। 100 दिवसात जे चित्र पाहायला मिळालं त्याचं एक चित्र महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाहायला मिळेल। 100 दिवसात खरंच का चांगले दिवस आले? खरं तर जे एनडीएचं सरकार आलेलं आहे केंद्रात, आणि पण त्या लोकांनी जो महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्याचा सूड महाराष्ट्र या टायमाला उगवेल। ज्या पद्धतीने 25 वर्षावर एका विचाराची युती झाली होती, हे लोकांनी व्यवहारावर युती तोडलेली आहे, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या डोक्यात हा राग आहे, आणि त्याच्यामुळे भाजपला त्यांची जागा संपूर्ण महाराष्ट्राची जनता दाखवून देणार आहे। एक प्रश्न असा आहे की युती तोडताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी हेकेखोरपणा दाखवला म्हणून तुटलेली आहे। काय नेमकी परिस्थिती आहे? खरं तर हे साप खोटं आहे। आमच्या 171 जागा होत्या, आम्ही 169 लढलो। आज आम्ही मिशन 150 हा आमचा एक ब्रँड तयार केला होता, म्हणजे आम्ही आमचा 19 जागा सोडायला तयार होतो, तरी देखील यांनी 18 सोडला नाही। ही युती तोडणं हे 2-4 सीट मागे पुढे होणं नाही, यांचा हा केंद्रातला डाव आहे की संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातून केंद्रित करायची। जे काँग्रेसला गेले 50 वर्षात जमलं नाही, हे नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार हे 6 महिन्यात करायला सुरुवात करते, आणि त्याच्यामुळे युती तोडली की प्रांतिक पक्षाचा मुख्यमंत्री नसावा हा त्याचा मागचा हेतू आहे, आणि म्हणून युती तोडली। या मोठमोठ्या उद्योगपतींनी केलेला भाजपवर दबाव, आणि त्याच्यामुळे भाजपने युती तोडलेली आहे, त्याच्यामुळे ह्याची फळं त्यांना ह्या विधानसभेत भोगावी लागते। दुसरा एक प्रश्न आहे की राज ठाकरे यांचं जे ब्लूप्रिंट आहे आणि तुमचं विजन डॉक्युमेंट आहे, याच्यामध्ये काय फरक आहे? त्यांची ब्लूप्रिंट आम्ही 8 वर्ष ऐकतोय, बघूया आता, आणि आमचं विजन हे प्रत्यक्ष लोक पाहत आहेत। आपण पाहिलं असणार की माननीय उद्धव साहेबांनी मेडिसिनचा प्रकार केला होता की टेलिमेडिसिन सेना भवनमध्ये बसून डॉक्टर चंद्रपूरच्या रुग्णाचे हार्टबीट बघत होते। म्हणजे अशा पद्धतीने लोकांना आपण काय सुविधा देऊ शकतो, सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना, या सगळ्याविषयी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे बारकाईने विचार करून जे आमचं विजन बनवलं आहे त्या प्रकारे केलेलं आहे। चला, मी ब्लूप्रिंट यांनी पाहिलं की उशीर झालेला आहे, लोकांच्या मनात आहे की ब्लूप्रिंटसाठी उशीर झाला आहे, त्यामुळे उशीर जर झाला तर विकासही उशिराच होईल अशा प्रकारची एक भावना आहे। नाही, असं काही नाही आहे। लोकांसमोर ब्लूप्रिंट दाखवताना, महाराष्ट्राचा आराखडा दाखवताना खरी परिस्थिती लोकांसमोर दिली पाहिजे, आणि म्हणून या ठिकाणी मनसे हा नवीन पक्ष असल्यामुळं आदरणीय राजसाहेबांना महाराष्ट्राचा संपूर्ण अभ्यास करत असताना, महाराष्ट्राची माहिती घेत असताना, लोकांसमोर प्रत्येक जिल्ह्यातल्या समस्या आणि त्या समस्या कशा सोडवल्या जातील याची संपूर्ण लोकांसमोर माहिती देत असताना अभ्यास करायला पाहिजे। कुठंतरी वचननामा आणि कुठंतरी हा जाहीरनामा हे मांडण्यापेक्षा या आराखडा या शहराचा, महाराष्ट्राचा आराखडा लोकांसमोर देत असताना खरी परिस्थिती लोकांसमोर मांडायला पाहिजे, म्हणून तो लोकांसमोर उशिरा आणला आहे, परंतु व्यवस्थित आणलेला आहे। मला सांगा, काँग्रेस आणि NCPचं सरकार 15 वर्ष होतं, 15 वर्षात महाराष्ट्र कुठे गेलेला पाहायला मिळतोय? आता लोकांनी पाहिलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या आघाडी सरकारने काय केलेलं आहे हे आपल्याला पाहिलेलं आहे, म्हणून तर या आघाडीमध्ये घटस्फोट झाला। आमचे मित्र बघा एकटे लढायला आले, त्यांच्याजवळ कोण काँग्रेसवाले होते गेले पळून। म्हणून या ठिकाणी काम झालं नाही, काम लोकांच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत, तर त्या उमेदवाराला पळून जावं लागतं। ही परिस्थिती घाटकोपरमध्ये पण झालेली आहे, अशाच परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये पण झालेलं आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आघाडीमध्ये काम झालं नाही आहे। एकाचं वेळ कुठं दुसरीकडे तर एक कुठं दुसरीकडे, आणि म्हणून या ठिकाणी आमच्या बंधूंनी मला वाटतं काँग्रेसला घटस्फोट देऊन
या ठिकाणी एकटा चल हे ठरवलेलं आहे. चला मी विचारतो त्यांना की तुम्ही एकटे का झालात? काँग्रेस आणि NCP 15 वर्षापासून सरकार सत्तेमध्ये आहे आणि अनेक वेळा सोबत निवडणुका लढवल्या. ते बघा, आमचे जे अध्यक्ष आहे शरदचंद्र पवार साहेब, त्यांचे प्रयत्न होते की आपण एकत्र लढूया, पण काही कारणामुळे असा झाला नाही आणि वेगळे वेगळे सगळे पक्ष लढतोय आपण. आणि आज एक संधी आपल्याला मिळालेली आहे की प्रत्येक पक्षाने आपली आपली ताकद दाखवली पाहिजे आणि मैदानात सगळ्यांनी उतरावा. एक पण प्रत्येकाने आपली आपली ताकद दाखवली पाहिजे. मला हे सांगा की सिंचन घोटाळा झाला, या सगळ्या मुद्द्यावरून लोक नाराज आहेत. अजित पवारांची जी विधानं आहेत ती अत्यंत वाईट पद्धतीने होती अशा लोकांचं म्हणणं आहे. हे सगळे मुद्दे घेऊन जेव्हा तुम्ही मतदारांसमोर जाता तर काय मतदारांची प्रतिक्रिया आहे? नाही नाही, मतदाराची प्रतिक्रिया चांगली आहे. माझ्या विभागात तो असं काय मिळालेलं नाही आणि जे समजा काय आपलं बोलले असतील, पण विकास पण केलेला आहे ना. आज महाराष्ट्रात विकास पण झालेला आहे. आज सिंचनचं जे आपलं गावेगावी आपलं धरण झालेलं आहे, तो भरपूर काम पण केलेलं आहे.